बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये रविवारी सकाळी एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला होता। या प्रकरणामध्ये चौकशीसाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली। छाया पांचाळ या मातेचं मृत्यू प्रकरण ताजं असतानाच सोमवारी सकाळी आणखीन एका मातेची प्राणज्योत मालवली। आठवड्यातील हा 3रा माता मृत्यू आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। विकास, 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसातल्या घटनांच्या अनुषंगाने एक चांगली बाब आहे, एक जमेची बाजू आहे। पूर्वी मागील आठवडाभरामध्ये जर पाहिलं तर 3 मातेंचा मृत्यू हा या ठिकाणी झालेला आहे। जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचं देखील आता बोललं जात आहे, कारण की जे यापूर्वीचे सीएस होते अशोक थोरात यांचं निलंबन झाल्याच्या नंतर आता जिल्हा रुग्णालयातील जी आरोग्य सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळते, कारण की मागील आठवडाभरामध्ये 3 मातेंचा मृत्यू झालेला आहे। छाया पांचाळ या महिलेचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्रिसदस्य समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि याच समितीच्या माध्यमातून आता चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। यामध्ये छाया पांचाळ यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप केलेला होता आणि याचीच आता चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। हे प्रकरण ताजे असतानाच काल देखील सकाळच्या सुमारास एका मातेचा मृत्यू झालेला होता आणि त्यात देखील आता चौकशी डॉक्टरांकडून केली जाते आहे। मात्र सध्या जिल्हा रुग्णालयातील जी काही आरोग्य सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते आणि याचाच परिणाम हा आता आरोग्य सेवेवरती देखील पाहायला मिळतो आहे। त्यामुळे पूर्ण वेळ आता जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी असणं हे निश्चितच महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे प्रकार वारंवार घडतात, याला नेमकं जबाबदार कोण, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे। नक्कीच विकास, वारंवार घडणारे हे प्रकार अत्यंत दुर्दैवीच आहेत। या पार्श्वभूमीवर मात्र कुठेतरी काहीतरी पावलं उचलली जातात, निर्णय घेतला जातोय, हे महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटबद्दल। तर जिल्हा रुग्णालयामध्ये बीडमध्ये जे माता मृत्यू प्रकरण झालेलं आहे आणि तसा प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने घडल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भामध्ये आता 3 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।